नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. मी आज माझं डेली रुटीन दाखवणार आहे. माझी मुलं निघाली स्कूलला जाण्यापूर्वी हे दररोज देवपूजा करतात. हा ह्यांचा खूप चांगला गुण आहे. त्यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करून स्वामींचा आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडतात. आता आम्ही निघालो स्कूलला जायला. तेजस्विनी नेहमी पुढं असते आणि दादू माझ्यासोबत. स्कूल बसमध्ये मुलांना बसून मी आणि भाभी खूप रिलॅक्स फील करतो आणि एकमेकींना म्हणतो, आपली मुलं गेली, आता सासूबाईंच्या मुलांचं काय. तेवढ्याच चेहऱ्यावर हसू येतं आणि मनाला प्रसन्न वाटतं. अशाच आम्ही गप्पा मारत मारत डेली घरी जातो. अशा प्रकारे मी घरी पोहोचते. घरी आल्यानंतर माझं किचन माझे वाट पाहत असतं, कारण साहेबांच्या जेवणाची तयारी करायची असते. वॉकिंगवरून आल्यानंतर साहेबांना पहिलं जेवायला पाहिजे असतं. मी भाजी कपडे मशीनला लावले, कारण तेवढंच एक काम असतं. आणि इथे मस्त चहा आणि सुप्याची स्पेशल खारीक आणायचा बेत केला. सर्व कामावरून मी ऑफिसला जायला निघाले. आज साहेब घरी जेवायला नव्हते म्हणून त्यांचा डबा सोबत घेऊन निघाले. आज गाडीवर जाण्याचा मूड होता, कारण पार्सलवाला माझी वाट पाहत होता. अर्धा तासाच्या प्रवासानंतर मी पोहोचले सणसवाडीला. तिथे पार्सलवाले काका माझी अर्धा तासापासून वाट पाहत होते, कारण बिल घ्यायचं होतं. ऑलरेडी पार्सल त्यांनी जागेवर नेऊन ठेवलं होतं. ऑफिसमध्ये आल्यानंतर झाडू मारून मी मस्त देवपूजा करून घेतली आणि कामाला सुरुवात केली. या कामातलं मला काहीच फारसं समजत नव्हतं, पण साहेबांना कॉल करून परेशान करून मी मटेरियल एकदाचं पॅक केलं. 1-2 एंट्र्या करून ठेवल्या होत्या, ते साहेबांनी चेक केल्या. त्यानंतर मी फायनली पोहोचले घरी. घरी आल्यानंतर पाहते तर काय सिद्धांत अभ्यास करत होता. त्याला अभ्यास करताना पाहून खूप छान वाटलं. इकडे तेजस्विनी अभ्यास करत होती. दोघेही खूप छान अभ्यास करत होते. अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.